चला तर मग या लेक्चरमध्ये आपण एमपीएससी कंबाईन ग्रुप बी 2022 पूर्व परीक्षे संबंधित नागरिकशास्त्र हा जो विषय आहे आपला, नागरिकशास्त्र विषयाचं पहिलं लेक्चर आहे. आणि त्यात आपण सगळ्यात अगोदर काय करत असतो, प्रत्येक विषयाच्या लेक्चरमध्ये आपण काय करतोय, तर तो विषय सुरू करण्या अगोदर आपल्याला आपण जी परीक्षा देतोय त्या परीक्षेत त्या विषयाचं महत्व किती आहे ना, किती महत्वाचं आहे, त्या विषयात जे वेगवेगळे घटक येतील त्या घटकांचं महत्व किती, ते घटक कुठले आणि कुठल्या घटकांवर आपल्याला भर द्यायचा, म्हणजे नेमका अभ्यास कुठल्या घटकांचा करायचा, हे आपण सगळ्यात पहिले पाहत असतो आहे की नाही. प्रत्येक विषया बाबतीत आपण तेच करतोय की जो विषय सुरू करायचा आपल्याला, ज्या विषयाचा अभ्यासक्रम आपल्याला सुरू करायचा, ह्या 75 दिवसांच्या प्रवासात, त्या 75 दिवसांच्या प्रवासात हा विषय आपल्याला नेमका अभ्यासायचा कसा हे आपण बघतोय. बरोबर आहे ना. पूर्व परीक्षा आपली 8 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे एमपीएससी कंबाईन ग्रुप बी ची. तर त्या पूर्व परीक्षेसाठी आपला आणखीन एक महत्वाचा विषय म्हणजे नागरिकशास्त्र आहे ना. आता हा नागरिकशास्त्र विषय जो आहे, लक्षात घ्या, पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला जे 7 घटक दिलेले आहेत है ना, प्रत्येक घटक जो आहे तो जवळजवळ 15 मार्कासाठी दिलेला आहे. प्रत्येक घटक हा किती मार्कासाठी दिलेला आहे, 15 मार्कांसाठी हा प्रत्येक घटक दिलेलाच आहे. नागरिकशास्त्र हा घटक जो आहे याच्यावर थोडे कमी प्रश्न विचारले जातात, म्हणजे 10 प्रश्नांपर्यंत प्रश्न या घटकावर विचारले जातात, नागरिकशास्त्र या घटकावर है ना. नागरिकशास्त्र हा जो विषय आहे आपला, हा 3 भागात आपल्या समोर येतो, 3 भागात येतो. 10 प्रश्न नागरिकशास्त्रावर विचारले जातातच. किती प्रश्न विचारले जातात, तर आपण मी म्हणणार आहे की एकूण गुण किती आहेत नागरिकशास्त्राला, तर एकूण गुण आहेत नागरिकशास्त्राला 10. ठीक आहे, एकूण गुण किती द्यायचे, तर आपण याला 10 द्यायचे. आता हे जे एकूण गुण दिलेत, लक्षात घ्या, हे मागच्या 3-4 वर्षात ज्या प्रश्नपत्रिका आहेत, मागच्या 3 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा आढावा घेतलेला आहे आणि त्या आढाव्यावरून सांगण्यात आलेलं आहे की 10 प्रश्न येतात. ठीक आहे. प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणासंबंधी मी तुम्हाला सांगितलं की त्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्नपत्रिकांचे जे विश्लेषण आहेत, मागच्या 3-4 वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या घेऊत आपण आणि त्यांचं विश्लेषण करणार आहोत. कारण मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण नाही केलं तर आपली तयारी पूर्ण होत नाही आहे की नाही. तर त्याच्यासाठी वेगळे सेशन येतीलच. ठीक आहे, तो पुढचा मुद्दा आहे. आता सध्या आपण विचार करतोय नागरिकशास्त्राचा. 10 प्रश्न येतील. मग 10 प्रश्न येतील, घटक कुठले असतील, जसं आपण प्रत्येक विषयाला वेगवेगळ्या घटकात विभागतोय, नागरिकशास्त्रातही आयोगानेच दिलेले 3 घटक है ना. एक दिलेला आहे त्यांनी, आता बघा, भारतीय राज्यघटना, इंडियन पॉलिटी, पण संपूर्ण राज्यघटनेचा अभ्यास नाही म्हटला त्यांनी. पूर्व परीक्षेसाठी भारतीय राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास म्हटलेला आहे. काय म्हटलेला आहे, भारतीय राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास म्हटलाय. प्राथमिक अभ्यास म्हणजे काय, तर प्राथमिक अभ्यासात काय येतं नेमकं माहित पाहिजे. भारतीय राज्यघटना म्हटली तर आपण भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करू, पण भारतीय राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास म्हटलेला आहे. तर भारतीय राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास करत असताना नेमकं कुठून सुरुवात करायची, थांबायचं कुठं, हे महत्वाचं. सुरुवात आपल्याला माहित आहे, राज्यघटना म्हटली की आपण राज्यघटनेच्या तयारीपासून किंवा राज्यघटना बनवण्यासाठी ज्यावेळेस सुरुवात झाली किंवा राज्यघटनेची मागणी जेव्हापासून केली तेव्हापासून आपण काय करतो, अभ्यासाला सुरुवात करतो. राज्यघटना पाहिजे बा, स्वतंत्र राज्यघटना भारतासाठी असली पाहिजे याची मागणी जेव्हा करण्यात आली, स्वातंत्र्यपूर्व काळातच मागणी करायला सुरुवात केली होती की नाही. तर वेगवेगळ्या वेळी काँग्रेसनी मागणी केली आहे की नाही, महात्मा गांधींनी त्यावेळेस मागणी केली. तर मग ह्या ज्या मागण्या होत्या तेव्हापासून आपण अभ्यास करायला सुरुवात करतो, संपूर्ण राज्यघटनेचा अभ्यास करतो. पण इथं आपल्याला भारतीय राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास म्हटलाय, तर मग प्राथमिक अभ्यास म्हटल्यानंतर आपल्याला थांबायचं कुठं हे माहित पाहिजे. नाहीतर आपण संपूर्ण राज्यघटना वाचत जर गेलो, इथं प्रॉब्लेम काय होतो, जो घटक येणारच नाही परीक्षेत त्याचा अभ्यास करत बसतो आपण. संपूर्ण राज्यघटना आपल्याला पूर्व परीक्षेत दिलेली नाही. एमपीएससी कंबाईन ग्रुप बी पूर्व परीक्षेला संपूर्ण राज्यघटना दिलेली नाही. राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास म्हटलं, भारतीय घटनेचा प्राथमिक अभ्यास. तर मग पहिला घटक जो आपला इथं निर्माण होता ना नागरिकशास्त्रात पहिला घटक निर्माण होतो भारतीय घटनेचा प्राथमिक अभ्यास. कसा अभ्यास, प्राथमिक अभ्यास. ठीक आहे, हा आहे प्राथमिक अभ्यास. हा कुठून सुरू करायचा, कुठं थांबायचं, सगळं सांगणार आहे मी, एक एक मुद्दा. जसं मी याच्या अगोदरच्या विषयात सांगितलं तुम्हाला, तर तसं मी आता एक एक मुद्दा इथं क्लिअर करत जाणार आहे. दुसरं जे आहे तुम्हाला दिलेलं आहे राज्य प्रशासन आणि ग्राम प्रशासन. बघा, राज्य व्यवस्थापन, ग्राम व्यवस्थापन. तर दुसरा मुद्दा आहे आपला राज्य व्यवस्थापन. याला राज्य प्रशासन म्हणा
प्रशासनिक व्यवस्थापन आहे. आणि तिसरं म्हणजे ग्राम प्रशासन. ठीक आहे, ग्राम व्यवस्थापन. हे प्रशासनाच्या स्तरावरील व्यवस्थापन. ठीक आहे, 3 भागात आयोगानेच आपल्याला विभागून दिलेलं आहे. पण प्रत्येक 3 भागात पुढचे घटक काय येतील आता मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक 3 भागात तुम्हाला कुठल्या घटकांचा अभ्यास करायचा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं की भारतीय घटनेचा प्राथमिक अभ्यास करत असताना नेमकं कुठून सुरू करायचं आणि कुठं थांबायचं. थांबायचं महत्वाचं आहे, इथं थांबणं महत्वाचं आहे, कारण राज्यघटना फार मोठी आहे. तितक्या राज्यघटनेचा अभ्यास आपल्याला नाही पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून. थांबायचं कुठं नेमकं हे माहिती पाहिजे. तेच मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्याच गोष्टी मी करून आलेलो असतो, तुम्हाला माहित आहे ना. तर बघा, सगळ्यात पहिले काय तर निर्मिती प्रक्रिया. हो, हे एक महत्वाचं किंवा आपल्याला इथं माहित काय पाहिजे तर निर्मिती प्रक्रिया. ठीक आहे, निर्मिती प्रक्रिया अभ्यासत असताना तुम्ही काय अभ्यासाल तर स्वतंत्र घटनेची मागणी कधी सुरू झाली, कधी कधी मागणी करण्यात आली. त्यानंतर स्वतंत्र घटना कुठली अशी योजना होती ज्या योजनेअंतर्गत भारताला स्वातंत्र्य देण्यात आलं आणि भारताची एक स्वतंत्र राज्यघटना असावी असं नमूदही करण्यात आलं आहे की नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि मुळात काय की हा कालानुक्रमे घटना कशा घडत गेल्या निर्मिती प्रक्रियेत. निर्मिती प्रक्रिया जी आहे भारतीय घटनेची त्या निर्मिती प्रक्रियेचा कालानुक्रम जो आहे तो पाहायचा. कुठून मागण्या सुरू केल्यात, कशी राज्यघटना तयार होत गेली आणि कधी राज्यघटना तयार झाली. आता राज्यघटनेचं वाचन किती वेळेत झालं, किती महिन्याचा किती वेळेचा कालावधी दिला गेला प्रत्येक वाचनाच्या वेळेस है ना, लोकांना स्वतःच्या सूचना देण्यासाठी, भारतीय जनतेला सूचना देण्यासाठी. तर या सगळ्यांचा अभ्यास जो आहे आपल्याला निर्मिती प्रक्रियेत करायचा. दुसरं म्हणजे याच्यावर आणखी दुसऱ्या एका घटकावर प्रश्न विचारले जातात. ही जी निर्मिती प्रक्रिया सुरू होती भारतीय घटना, ही भारतीय घटना जशी तयार झाली तर या भारतीय घटनेवरील प्रभाव. ठीक आहे, भारतीय घटनेवर प्रभाव. आता प्रभाव कशाचा तर बघा, भारतीय घटनेवर विविध गोष्टींचा प्रभाव आहे. एक, त्यावेळेसच्या विचारसरणी ज्या होत्या त्या विचारसरणींचा. ठीक आहे, आता त्यावेळेसची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीनुसार ज्या वेगवेगळ्या विचारसरणी होत्या भारतात है ना, जे नेते होते आमचे महत्वाचे नेते आहे की नाही, त्या महत्वाच्या नेत्यांच्या किंवा मोठे नेते जे होते त्या सगळ्या नेत्यांच्या विचारसरणीचा भारतीय घटनेवर काय प्रभाव झाला हा प्रभाव अभ्यासायचा. त्यानंतर इंग्रजांनी त्यावेळेस जे कायदे केले त्या कायद्यांचाही भारतीय घटनेवर प्रभाव आहे की नाही. 1935चा जो कायदा आहे त्याचा जास्तीत जास्त प्रभाव पडलेला आहे भारतीय घटनेवर. तर असे कायदे जे केले होते ज्या कायद्यांचा काही भाग आपण घटनेत घेतलाय म्हणजे त्या कायद्यांचा प्रभाव घटनेवर आहे त्याचा अभ्यास करायचा. आणि सोबतच इतर देशांच्या घटना. ठीक आहे, इतर देशांच्या घटनांचाही प्रभाव आहे आपल्या घटनेवर. कुठल्या देशांच्या कुठल्या घटनांमधून कोणती कलमे घेण्यात आली, कोणत्या सुविधा घेण्यात आल्या आहे की नाही, काय तरतुदी घेण्यात आल्या, त्या सगळ्या आपल्याला इथं अभ्यासायच्या. निर्मिती प्रक्रियेनंतर भारतीय घटना ज्यावेळेस निर्माण झाली त्याच्या निर्मितीवर भारतीय घटना निर्माण होण्यावर प्रभाव कोणाकोणाचा होता, कुठल्या व्यक्तींच्या विचारसरणीचा प्रभाव होता है ना. जुन्या असल्या तरी चालतील, ज्या व्यक्ती त्या घटना निर्मितीच्या प्रक्रियेत सहभागी नव्हत्या पण भारतीय इतिहासात त्यांना मोलाचं स्थान मिळालेलं आहे, त्यांच्या विचारसरणीचा सुद्धा इथं प्रभाव. त्यानंतर ब्रिटिशांनी केलेले कायदे आणि इतर देशांच्या घटनांमध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींचा इथं प्रभाव. त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला इथं करायचा, आपल्याला इथं करायचा. तिसरा मुद्दा काय निघून येतो तर तिसरा मुद्दा निघून येतो आपल्या समोर. तर घटना समिती जी होती तर घटना समितीबाबत आता बघा, घटना समितीबाबत उपसमित्या. ठीक आहे ना, हे फार महत्वाचं होऊन जातं. तुम्ही या गोष्टीचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. उपसमित्या त्या उपसमित्यांचे विषय, त्यांचे विषय. ठीक आहे, उपसमित्यांचे विषय, याचे सदस्य, उपसमित्यांचे सदस्य, अध्यक्ष है ना,
त्यानंतर महिला सदस्य हे विशेष करून, ठीक आहे, महिला सदस्य हे विशेष करून विचारला जातो. महिला सदस्यांवर प्रश्न विचारला जातो, महिला सदस्य, ठीक आहे. महत्वाचे निर्णय त्यांचे, ठीक आहे, महत्वाचे निर्णय, या समित्यांनी घेतलेले महत्वाचे निर्णय, आणि त्यानंतर महत्वाच्या बैठका, ठीक आहे, महत्वाच्या बैठका. लक्षात ठेवा हे मुद्दे फार महत्वाचे. काय की घटना समिती जी आहे त्या समितीबाबत, कारण घटना समितीला वेगवेगळ्या उपसमित्यांनी आपापल्या त्यांच्या ज्या भूमिका होत्या त्यांना जो सर्कल दिला होता, दायरा म्हणतो आपण हिंदीत त्याला, तर त्या दायऱ्यात त्यांनी त्यांच्या सर्कलमध्ये त्यांच्या कार्यसरणीत ज्या काही गोष्टी येत होत्या, त्यांच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या गोष्टी ज्या होत्या, त्या गोष्टींवर त्यांनी जी माहिती घटना समितीला पुरवली, त्या माहितीच्या आधारे घटना समितीने घटनेची निर्मिती केली. बरोबर आहे. तर ह्या ज्या उपसमित्या होत्या, ह्या उपसमित्यांचे विषय, त्या उपसमित्यांचे सदस्य, त्या उपसमित्यांचे अध्यक्ष, त्या उपसमित्यात असलेल्या महिला सदस्या, त्या उपसमित्यांनी घेतलेले महत्वाचे निर्णय आणि त्यांच्याच महत्वाच्या बैठका, तो सगळ्या घटना समितीबाबत ज्या उपसमित्या होत्या त्यांच्या बाबतीत संपूर्ण अभ्यास तुम्हाला करायचा. ठीक आहे. या सगळ्या उपसमित्यांबाबत संपूर्ण अभ्यास आपल्याला इथं करायचा. त्यानंतर पुढे दिलेलं आहे, घटनेच्या सरनाम्यातील, ठीक आहे, सरनाम्यातील, हे महत्वाचं बरं, कारण याचा अर्थ सुप्रीम कोर्ट सुद्धा लावतं. लक्षात घ्या, घटनेचा जो सरनामा आहे त्या सरनाम्यातील तत्वज्ञान, त्या सरनाम्याचा हेतू, त्या सगळ्यांचा अर्थ सुप्रीम कोर्ट सुद्धा लावतात. त्याचाही अभ्यास करायचा असतो आपल्याला इथे. सुप्रीम कोर्टनी किती वेळेस सरनाम्यातील तत्वांचा, त्यांच्या हेतूंचा, सरनाम्यातील एकेका शब्दाचा, आहे की नाही, अर्थ लावलेला आहे. तर त्याचाही अभ्यास आपल्याला करायचा. आपल्याला लक्षात घ्यायचं घटनेच्या सरनाम्यातील तत्वज्ञान काय होतं, त्या सरनाम्यात काय तत्वज्ञान दिलेलं आहे, त्याचाही अभ्यास चांगल्या पद्धतीने करायचा. तो तत्वज्ञान, त्या तत्वज्ञानामागे हेतू काय, ह्या घटनेच्या सरनाम्यामागील हेतू काय, याचाही अभ्यास आपल्याला करायचा. लक्षात घ्या, ही फार महत्वाची गोष्ट आहे. कारण आपल्याला माहित आहे, आपल्याकडे एखादं वाक्य म्हटलं जातं आणि त्या वाक्याला इतकं फिरवलं जातं माहित आहे आपल्याला, ठीक आहे नाही. प्रत्येक व्यक्तीचा त्या वाक्याकडे, त्या घटनेकडे, एखादी घटना होते त्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला प्रत्येकाचा वेगवेगळा असतो, आहे की नाही. तर मग ज्या वेळेस यांनी सरनामा लिहिला, आहे की नाही, घटनेचा, तर त्या सरनामा लिहित असताना त्यांचा उद्देश काय होता, हेतू काय होता त्या सरनामा लिहिण्यामागे, आणि त्या सरनाम्यातील उपदेश काय होता, त्या सरनाम्यात जे लिहिण्यात आलं त्याच्या मागे काय उपदेश होता, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे, तेव्हाच्या विचारसरणीला अनुसरून, आहे ना. नाही तर मग प्रत्येकाला आपापल्या अनुषंगाने अर्थ काढताच येतो त्याचा, तर तो काढण्याची गरज नाही आपल्याला. त्यांनी काय लिहिला, त्यांचं तत्वज्ञान काय होतं, त्यांचा हेतू काय होता लिहिणाऱ्यांचा, हे आपल्याला पाहायचं. त्यानंतर आता इथं हे एक महत्वाचं, घटनेच्या भाग 4, आता भाग 4 का घेतलं मी, कारण मी बाकीच्या गोष्टी पाहिल्यात, है ना. मूलभूत हक्क याच्यावर प्रश्न आहेत, आणि तुम्ही कुठेही पाहाल की नाही तुम्हाला हेच दिसेल की ह्याच गोष्टी दिलेल्या आहेत. मूलभूत हक्क, आहे की नाही. त्यानंतर जी राज्य आहेत आपल्या देशात, राज्यांची नीती निर्देशक, ठीक आहे, नीती निर्देशक तत्वे, त्याच राज्यांची मूलभूत कर्तव्ये, नागरिकांची मूलभूत कर्तव्ये, तर घटनेच्या भाग 4 मध्ये येतात हे सगळे. मूलभूत हक्क, राज्याची नीती निर्देशक तत्वे, मूलभूत कर्तव्य, ही सगळी घटनेच्या 4थ्या भागात येतात. तर घटनेच्या 4थ्या भागाचा अभ्यास करा. आता लक्षात घ्या, मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं, संपूर्ण घटनेचा अभ्यास करणं आवश्यक नाही. संपूर्ण राज्यघटना अभ्यासायची नाहीये आपल्याला. पूर्व परीक्षा ज्यावेळेस आपण करतोय तर संपूर्ण राज्यघटनेचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाहीये.
आपल्याला फक्त राज्यघटनेच्या 4थ्या भागाचा अभ्यास चांगल्या पद्धतीनं करायचा. कशाचा? 4थ्या भागाचा अभ्यास चांगल्या पद्धतीनं करायचा. इतर गोष्टीही येतील, त्याही सांगतो, पण पहिले लक्षात घ्या, तुम्हाला संपूर्ण राज्यघटना करण्याची आवश्यकता नाही. मी पुन्हा एकदा म्हणतो, तुमच्याकडे असलेल्या वेळेनुसार, वेळ भरपूर आहे, तुम्ही कंबाईन सोबत येणारी राज्यसेवा देत असाल, पूर्ण राज्यघटना वाचा, इंडियन पॉलिटी पूर्ण वाचा, ठीक नाही. लक्ष्मीकांतचं पुस्तक घ्या, इंडियन पॉलिटी पूर्ण वाचा, काहीच प्रॉब्लेम नाही. के सागर पब्लिकेशनचं येतं मराठी माध्यमामध्ये, इंग्रजीत वाचत असाल तर मॅग्रो हिलचं येईल. ठीक आहे. मुद्दा हा आहे की पूर्ण त्यावेळेस वाचा ज्यावेळेस राज्यसेवा करताय, है की नाही. आता सध्या पूर्वपरीक्षेवर भर आहे की नाही, मग पूर्वपरीक्षेसाठी फक्त तुम्हाला सांगतोय तितकं करा, ह्याच घटकांचा अभ्यास करा, इतर घटक अभ्यासण्याची आवश्यकता नाही. इतर घटकांवर तुम्हाला जास्त प्रश्न विचारले जाणार नाहीत, है ना. प्रश्नच विचारले जाणार नाहीत, ह्याच घटकांवर प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणून याच घटकांचा अभ्यास करा. का जायचं? त्या दिशेने जायचंच का जिथं आपल्याला काहीच मिळणार नाही, है की नाही. ज्या घटकांचा अभ्यास करून मार्कच नाही आहे त्या घटकांचा अभ्यास करू नका, सरळ सरळ आहे. हा, हे बा, हे एक महत्वाचं की सर्वोच्च न्यायालयाचे, ठीक आहे, तत्व. आता हे सॉरी, सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय, महत्वाचे निर्णय. आता महत्वाचे निर्णय कुठले? सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे निर्णय, ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे निर्णय कुठले निर्णय? आता सर्वोच्च न्यायालयाने तर कित्येक केसेसवर निर्णय दिले, सगळ्याच घ्यायच्या का? नाही. सर्वोच्च आपण विषय जो अभ्यास करतोय त्या विषयाच्या अनुषंगाने घ्या, घटनेचा अभ्यास करतोय. सर्वोच्च न्यायालयाचे असे महत्वाचे निर्णय, जे महत्वाचे निर्णय, पहिला महत्वाचा मुद्दा की घटनेचा अर्थ विशद करत असतील, काय सांगत असतील, घटनेचा अर्थ काय, राज्यघटना जी आहे आपली त्या घटनेचा मूळ अर्थ काय हे सांगत असतील, ते सगळे महत्वाचे निर्णय तुम्हाला अभ्यासायचे सर्वोच्च न्यायालयाचे. दुसरं, मूलभूत कर्तव्य जी आहेत आपली, मूलभूत कर्तव्य जी आहेत, मूलभूत कर्तव्य, या मूलभूत कर्तव्यांचं स्पष्टीकरण देणारे जे निर्णय, महत्वाचे निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतले असतील त्यांचाही अभ्यास करावा लागेल, आहे की नाही. म्हणजे घटनेशी संबंधित, घटनेचा अर्थ स्पष्ट करणारे, घटनेतील एखाद्या कलमाला स्पष्ट करणारे, मूलभूत कर्तव्य, मूलभूत हक्क, जो विषय तुम्हाला आहे, जसं की मूलभूत हक्क आहे, राज्याची दिशानिर्देशक तत्वे आहेत, मूलभूत कर्तव्य आहेत, या सगळ्यांचा अर्थ विशद करणारे जितके खटले सर्वोच्च न्यायालयात दाखल केले गेले आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर जो निर्णय दिला, त्या निर्णयाशी संबंधित महत्वाचे निर्णय तुम्हाला अभ्यासायचे आहेत. लक्षात घ्या, जो मुद्दा आपल्या अभ्यासक्रमात आहे त्याच मुद्द्याशी संबंधित सर्वोच्च न्यायालयाने दिलेले महत्वाचे निर्णय जे आहेत त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. ते मी सांगतोच तुम्हाला कुठले महत्वाचे निर्णय आहेत ज्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, ठीक आहे ना. त्यानंतर आता यांच्याविषयीच महत्वाची कलमे, ठीक आहे, उच्च व सर्वोच्च न्यायालयाविषयी महत्वाची कलमे, हे अभ्यासायचं. महत्वाची कलमे, ठीक आहे ना. उच्च व सर्वोच्च न्यायालयाविषयी महत्वाची कलमे म्हणजे किंवा उच्च सर्वोच्च न्यायालयाची रचना कशी असते, आहे की नाही. त्या उच्च व सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची नेमणूक कशी केली जाते, त्यांना पदावरून काढलं कसं जातं, बरोबर आहे, त्याच्यासाठी पात्रता काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत घटनेत. तर त्याचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे या 7व्या पॉईंट मध्ये. 8वा पॉईंट काय म्हणतो आपल्याला, पुढचा पॉईंट म्हणतो यात त्यानंतर घटनात्मक पदे व आयोग, ठीक आहे. घटनात्मक पदे कुठली आहेत, म्हणजे घटनेने निर्माण केलेली पदे कुठली आहेत भारतात, आणि घटनेने निर्माण केलेले आयोग कुठले आहेत, ठीक आहे ना. घटनेने निर्माण केलेली पदे आणि घटनेने निर्माण केलेले आयोग यांच्याशी संबंधित सर्व कलमांचा अभ्यास करायचा. म्हणजे या आयोगांची निर्मिती प्रक्रिया काय, ह्या पदांची निर्मिती प्रक्रिया काय, त्या पदावर नियुक्ती कशी केली जाते, त्या पदावरून बडतर्फ कसं केलं जातं, त्या पदावर नियुक्ती करण्यासाठी पात्रता काय आवश्यक आहे, तसंच आयोगाचे सदस्य होण्यासाठी, आयोगाचा अध्यक्ष होण्यासाठी, है ना, तर आयोगात प्रवेश करण्यासाठी तुम्हाला काय पात्रता पाहिजे, कधी तुम्हाला आयोगातून बाहेर काढण्यात येईल, आहे की नाही. त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्याशी संबंधित जितकी कलमे असतील त्या सगळ्या कलमांचा आपल्याला इथं अभ्यास करायचा, ठीक आहे. त्यानंतर
वेगळा अभ्यास करायचा तुम्हाला केंद्रीय लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोग, ठीक आहे, याचा वेगळा अभ्यास करायचा. अलग लक्षात. बस इथं थांबून जायचं आपण. इथं काय करायचं, इथं थांबून जायचं. भारतीय राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास करत असताना तुम्ही इथं थांबून जायचं. निर्मिती प्रक्रियेपासून सुरू करायचं. केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोगापर्यंत आल्यानंतर आपण थांबून जायचं. या 9 मुद्द्यांच्या बाहेर जाऊन अभ्यास करू नका. स्वतः जरी अभ्यास करत असाल, तुम्ही सेल्फ स्टडी जरी करत असाल, तरीही या 9 मुद्द्यांच्या बाहेर भारतीय राज्यघटनेच्या प्राथमिक अभ्यास करू नका. एमपीएससी कंबाईन ग्रुप बी पूर्व परीक्षेसाठी याच्या व्यतिरिक्त भारतीय राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास नाही, इथपर्यंतच याच 9 मुद्द्यांना धरून अभ्यास करायचा आपल्याला, है की नाही. आपल्या बॅचमध्ये सुद्धा आपण काय करतोय, याच 9 मुद्द्यांना धरून अभ्यास करतोय. आणि जे सेल्फ स्टडी करत असतील, कुठलीच बॅच लावलेली नाही, त्यांनाही मी सांगतो, त्यांनीही याच्या व्यतिरिक्त करू नका अभ्यास. आवश्यकताच नाही. काही आवश्यकता आहे का? नाही, है ना. त्यानंतर दुसरा मुद्दा येतो आपल्या समोर, राज्य व्यवस्थापन म्हणजे प्रशासन. इथं लक्षात घ्या. आता इथूनच पुढे आपल्याला इकडे जाता येतं. ह्याच पॉलिटीचा म्हणजे याच भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करून नागरिक शास्त्र, या नागरिक शास्त्रात याच्याच आधारावर आपल्याला इकडे जाता येतं. या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या याच्यापेक्षा वेगळ्या आहेत का? नाही. घटनेच्या बाहेर नाहीत ह्या दोन्ही गोष्टी. घटनेनेच या दोन्ही गोष्टींसाठी जागा दिलेली आहे की राज्य व्यवस्थापन कसं असावं, ग्राम व्यवस्थापन कसं असावं. त्याचा अभ्यास आपण इथूनच पुढे करणार आहोत. प्राथमिक अभ्यासात इथं थांबल्यानंतर याच्या पुढे काय, तर याच्या पुढे ग्राम व्यवस्थापन आणि राज्य व्यवस्थापन आणि ग्राम व्यवस्थापन. पहा आता इथं काय अभ्यासणार आहोत. तर त्यांनी म्हटलं केंद्र राज्य शासनाचे अधिकार. केंद्र व राज्य शासनाचे अधिकार. इथं केंद्र व राज्य शासनाचे अधिकार अभ्यासणार आहोत. त्यानंतर त्यांची कर्तव्य सुद्धा अभ्यासायची आपल्याला, ठीक आहे, कर्तव्य अभ्यासायची. ते झालं कार्य किंवा कर्तव्य. केंद्र व राज्य शासनाचे अधिकार काय, त्यांची कर्तव्य काय. आता राज्य शासनाच्या अधिकार व कर्तव्याचा अभ्यास करत असताना तुम्ही महाराष्ट्रावर भर द्यायचा. आपण कशावर भर देणार आहोत? महाराष्ट्रावर भर द्यायचा. राज्य शासन कुठलं? आपलं महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्याशी संबंधित जर काही विशेष अधिकार किंवा विशेष कर्तव्य दिलेले असतील किंवा महाराष्ट्र राज्याशी संबंधित ज्या महत्वाच्या गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या त्या व्यवस्थापन राज्य शासनाच्या अधिकार व कर्तव्यात आपल्याला अभ्यासायच्या. केंद्रासाठी तर आपल्याला माहितच आहे, केंद्रासाठी आपल्याला सरसकट एकच अभ्यासायचं. पण राज्य शासनाच्या अधिकार व कर्तव्यात आपल्याला महाराष्ट्राशी संबंधित प्रश्न विचारले जातात, म्हणून महाराष्ट्राशी संबंधित आपल्याला अभ्यास जास्त करायचा. ठीक आहे. दुसरं काय होईल? दुसरा मुद्दा काय सर? दुसरा मुद्दा आहे आपल्याकडे प्रशासकीय, आर्थिक, न्यायिक व इतर बाबतीत केंद्र व राज्य शासन यांच्यामध्ये अधिकार विभागणी. प्रशासकीय, आर्थिक, न्यायिक व इतर बाबतीत, ठीक आहे, इतर बाबतीत केंद्र व राज्य शासनात, केंद्र व राज्य शासनात अधिकारांची विभागणी. ठीक आहे. अधिकार व कर्तव्यांची विभागणी. इथं केंद्र व राज्य शासनात प्रशासकीय अधिकारात कशी विभागणी झालेली आहे, त्या कुठले अधिकार केंद्राला दिलेले आहेत, कुठले अधिकार राज्याला स्वतःच्या बाबतीत दिलेले आहेत, आर्थिक अधिकार कुठले दिलेत, न्यायिक अधिकार कुठले दिलेत, राज्याला स्वतःच्या बाबतीत कुठले दिलेत आणि केंद्राला कुठले दिलेत, त्या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे की नाही. तर प्रशासकीय, आर्थिक, न्यायिक आणि इतर बाबतीत, इतर आणखी काही बाबतीत केंद्र राज्य शासनात अधिकारांची, कर्तव्यांची विभागणी झाली आहे, तर ती विभागणी आपल्याला इथं अभ्यासायची. आता मला सांगा, हे काय पॉलिटीच्या बाहेर म्हणजे या राज्यघटनेच्या बाहेर आहे का? यांच्या यात केंद्र किंवा राज्य शासनात अधिकारांची, कर्तव्याची विभागणी झाली,
ती विभागणी आपल्याला घटनेतच दिलेली आहे ना, मग घटनेतूनच आपल्याला अभ्यास करायचा. फक्त घटनेच्या प्राथमिक अभ्यासाला इथं थांबवून मग राज्य व्यवस्थापन आणि ग्राम व्यवस्थापनाकडे तुम्हाला वळायचं. 3 नंबर, आज जसं इथं आता बघा, महाराष्ट्राचे राज्यपाल, आता मी महाराष्ट्रच का लिहिलं तर महाराष्ट्राच्यासाठी लिहिलं की आपल्याला महाराष्ट्राचा अभ्यास करायचा. महाराष्ट्राचे राज्यपाल महाराष्ट्राच्या राज्यपालांचा अभ्यास. आता महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणजे महाराष्ट्र राज्यपाल, त्यांची नियुक्ती कशी केली जाते, त्यांची कर्तव्य काय, अधिकार काय, ह्या सगळ्या गोष्टी तिथं आपल्याला अभ्यासाच्या. ठीक आहे ना. महाराष्ट्राचे राज्यपाल, त्या राज्यपालांशी संबंधित त्यांची नियुक्ती, त्यांचे अधिकार, यांच्याशी संबंधित सगळ्या महत्वाच्या गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. ठीक आहे. राज्य व्यवस्थापन. चौथा मुद्दा आहे महाराष्ट्राबाबतचे कलम. आता महाराष्ट्राबाबतचे जे कलम आहेत, ज्या कलमा अंतर्गत महाराष्ट्रात वैधानिक मंडळे स्थापन झालेली आहेत, है ना, महाराष्ट्राला अधिकार देणारे महाराष्ट्राबाबतचे जे विशेष कलम आहेत, त्या विशेष कलमाचा अभ्यास, ज्या कलमाच्या आधारे भारतात वैधानिक मंडळांची स्थापना झाली आहे, त्या कलमाचा अभ्यास आपल्याला इथं करायचा. ठीक आहे. महाराष्ट्राबाबतचा कलम जे आहे त्याचा अभ्यास करायचा. राज्य व्यवस्थापन करताना राज्यांच्या बाबतीतचं कलम जे आहे त्याला काढून महाराष्ट्राबाबतचं जे कलम आहे ते लिहिलेलं आहे. ठीक आहे. 5 नंबर, पुढचा मुद्दा जो आहे तो आहे महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ, आहे ना. आता हे तुम्हाला समजेल, हे मंत्रिमंडळाची निर्मिती करतात, कशी करतात, मुख्यमंत्री पद जे आहे त्याची निर्मिती कशी झाली, मुख्यमंत्री पदासाठी. आता हा जो घोळ होऊन बसला होता, हा घोळ तुम्हाला इथून स्पष्ट होईल. हा जो घोळ होऊन बसला होता ना की शिवसेनेचे काही आमदार जे आहेत ते शिवसेनेतून बाहेर पडलेत, नवीन सरकार स्थापन झालं, सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, आहे की नाही. म्हणजे शिवसेनेचं सरकार जे होतं, शिवसेना महाआघाडीचं सरकार होतं, ते सरकार बरखास्त झालं, कोलमडलं. भाजपाने काय केलं, शिवसेनेतून पळालेले जे बंडखोर आमदार आहेत त्यांच्यासोबत युती करून काय केलं, सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे सध्या मुख्यमंत्री आहेत. मग हे आपल्याला इथं समजतं. याचा अभ्यास जर सखोल केला असला, आपल्याला हे सगळं समजतं की इथं नेमकं चालू काय, कुठले कायदे यांना लागू होतात, कुठले कायदे यांच्या विरोधात जातात, कुठले कायदे यांच्या फेवरमध्ये जातात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं समजतात. ज्यांना माहित नाही त्यांना हे सगळं म्हणजे कन्फ्युजनच वाटतं की नेमकं असं कसं होणार आहे, काय होणार आहे, काऊन करतात, कसं होते. त्यावेळेस एक हे आला होता की 37 जर आमदार यांच्यासोबत असतील तर यांच्यावर नाही का पक्षांतर बदली जी आहे तो कायदा लागणार नाही, यांच्यावर लागू होणार नाही. तर हा 37चा आकडा आलाच कुठून, 37च का, 37 लिहिलेला आहे का. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या त्यावेळेस समजतात ज्यावेळेस आपण कायद्यांचा, त्यांच्याशी संबंधित बाबींचा अभ्यास करतो. इथं आपल्याला हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत समजतील. हा, तो पक्षांतर बंदी कायदा जो आहे त्यात 2/3 आमदारांच्या बाबतीत म्हटलेला आहे. ठीक आहे ना. तर 2/3 आमदारांच्या बाबतीत म्हटलं आहे. तो पक्षांतर बंदी कायदा इथं आपण अभ्यासणार नाही आहोत, पण तरी आपण इथं या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण करत गेलो म्हणजे आपल्याला त्या गोष्टींचा अभ्यास होतो, त्या समजतात. कायदा समजणंच तो मुश्किल आहे. तो कायदा समजायला आपल्याला विषयाचा सखोल अभ्यास जो आहे तो मदत करतो. मुख्यमंत्री नंतर विधानसभा, है ना, महत्वाची आपली विधानसभा व विधान परिषद. विधान परिषद, आता यांच्याशी संबंधित जी कलमे आहेत त्यांचा अभ्यास करा. मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री, विधानसभा, विधान परिषद यांच्याशी संबंधित कलमांचा अभ्यास करा. मी एका गोष्टीचे नाव लिहितोय म्हटल्यानंतर यांच्यावर प्रश्न विचारल्या जातात म्हणून यांना मी विशेष करून लिहितोय. इतरही काही महत्वाच्या गोष्टी येतात पण त्यांच्यावर प्रश्न विचारलेच जात नाहीत किंवा त्यांच्या आजूबाजूला प्रश्नच नसतात, म्हणून त्यांचा अभ्यास करायचा पण तो फास्ट सखोल अभ्यास याच घटकांचा करायचा. हीच घटके अशी आहेत की ज्यांच्यावर प्रश्न विचारले जातातच, आहे ना. त्यानंतर आता हे जे विधान परिषद, विधान सभा आहेत म्हणजे विधान मंडळ आहेत आपले, या विधान मंडळाचं कामकाज, विधानमंडळाचे कामकाज, हे कामकाज कसे करतात.
त्यानंतर कायदा निर्मिती, राज्यात कायदा निर्मिती कशी होते, कारण राज्याकडे स्वतःचे कायदे आहे ना, प्रशासन. तर विधानमंडळी जी आहेत त्या विधानमंडळाचं कामकाज, कायदा निर्मिती प्रक्रिया कशी चालते आहे की नाही, त्यानंतर त्यांचे अधिकार काय, त्यांची कर्तव्य काय, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांचा अभ्यास करायचा. राज्य प्रशासनात 6 घटकांचा अभ्यास करायचा तुम्हाला. इन शॉर्ट राज्य प्रशासनात काय 6 घटकांचा अभ्यास करायचा. ग्राम व्यवस्थापन किंवा ग्राम प्रशासन यात कुठल्या घटकांचा अभ्यास करायचा, लक्षात घ्या, पटपट पाहून घ्या. तर इथं बघा, स्थानिक स्वराज्य संस्था, ठीक आहे, यात काय येतात, स्थानिक स्वराज्य संस्था. ग्राम प्रशासन म्हटलं की स्थानिक स्वराज्य संस्था आल्या. स्थानिक स्वराज्य संस्था, तर या स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित 73वी व 75वी 73वी 74वी घटना दुरुस्ती, ठीक आहे, काय घटना दुरुस्ती अभ्यास याचा करावा लागणार आपल्याला, ठीक आहे. घटना दुरुस्ती स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित असलेली जी 73वी 74वी घटना दुरुस्ती आहे ना, त्या घटना दुरुस्तीत काय महत्वाच्या तरतुदी करण्यात आल्या, त्या तरतुदींचा इथं अभ्यास करायचा. की स्थानिक स्वराज्य संस्था, ग्राम प्रशासन, ग्राम व्यवस्थापनात स्थानिक स्वराज्य संस्था येतात. त्या स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित 73वी 74वी जी घटना दुरुस्ती करण्यात आली, त्या घटना दुरुस्तीत काय तरतुदी करण्यात आल्या, त्या तरतुदींचा, महत्वाच्या तरतुदींचा आहे ना अभ्यास करायचा. त्या घटना दुरुस्तीत काही घटक राज्यांना विशेष अधिकार देण्यात आले, मग त्या विशेष अधिकारांचा सुद्धा इथं अभ्यास करायचा आहे. म्हणजे 73वी 74वी घटना दुरुस्ती आपल्याला अभ्यासायची आहे. ग्राम व्यवस्थापन ज्यावेळेस सुरू करू आपण त्यावेळेस, ठीक आहे ना. आता याचा एकत्रित अभ्यास चालू शकतो का, एकत्रित अभ्यासच करायचा आपल्याला, आहे की नाही. पण मी त्यांना 3 घटकात देईल तुम्हाला, की हे लेक्चर कशाशी संबंधित, ग्राम व्यवस्थापनाशी संबंधित. तुम्हाला अभ्यास करत असताना अडचण जाऊ नये, सुटसुटीत व्हावं म्हणून मी तुम्हाला तिथं फोल्डर बनवून सगळं नेऊन ठेवेल, की ह्या सगळ्या गोष्टी कशाशी संबंधित आहेत. म्हणजे तुम्ही कुठं अभ्यासक्रम जर तिथं पाहाल तर तुम्हाला नागरिक शास्त्र मग दिलेलं आहे, भारतीय घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन आणि ग्राम व्यवस्थापन असं दिलेलं आहे. मग तुम्हाला माहित असलं पाहिजे की प्राथमिक अभ्यासात काय आलं, राज्य व्यवस्थापनात काय आलं, ग्राम व्यवस्थापनात काय आलं. आपण आपल्या सगळ्यांचा अभ्यास झाला की नाही झाला. मग त्यानंतर दिलेला आहे राज्य निवडणूक आयोग. त्यानंतर आपल्याला अभ्यास कशाचा करायचा, राज्य निवडणूक आयोग. म्हणजे बघा, हे घटनेने निर्माण केलेला आयोग आहे. मग याचा अभ्यास इथं करणार आहोत की नाही आपण, घटनात्मक आयोगात, घटनेने निर्माण केलेला आयोग आहे निवडणूक आयोग. तर मग याचा आपण अभ्यास करणार आहोत की नाही, घटनात्मक आयोगात. केंद्र निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग, राज्य वित्त आयोग, ठीक आहे, राज्य वित्त आयोग, ठीक आहे. राज्य वित्त आयोगानंतर आता यात राज्य निवडणूक आयोग आणि राज्य वित्त आयोगाशी संबंधित घटनेतील सगळी कलमे, त्यांचे रचना, कार्यपद्धती, अधिकार, जबाबदाऱ्या ह्या सगळ्या अभ्यासायच्या, ठीक आहे ना. म्हणजे त्यांच्याशी संबंधित सगळी कलमे आहेत, त्यांची रचना आहे, त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत, त्यांचे अधिकार आहेत. कोणाचे, राज्य निवडणूक आयोग, राज्य वित्त आयोग, ह्या सगळ्यांचा अभ्यास करायचा. तिसरा मुद्दा आपल्या समोर येतो निघून, तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था. आता स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित 73वी 74वी घटना दुरुस्ती अभ्यासल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांचा अभ्यास करायचा आपल्याला. स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित कलम कुठला आहे घटनेत, ठीक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित घटनेतील कलम काय, स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित घटनेतील कलम, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांची रचना, त्यांची कार्य, त्यांचे अधिकार, त्यांच्या जबाबदाऱ्या, ह्या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था या घटकामध्ये करायचं, ठीक आहे. त्यात सगळं येईल, म्हणजे यांची संबंधित कलम कुठलं, त्यानंतर त्या कलमांनुसार त्यांची रचना कशी, त्यांची कार्य काय, स्थानिक स्वराज्य संस्थांची त्यांच्या पातळीवर असलेली कार्य काय, त्यांचं कार्यक्षेत्र किती, त्यांचे अधिकार काय, त्यांची कर्तव्य काय, जबाबदाऱ्या काय, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला इथं करायचा. चौथा मुद्दा आहे आपल्याजवळ, या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत या संस्थांचे पदाधिकारी, ठीक आहे, संस्थांचे पदाधिकारी. आता बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांचा अभ्यास केला की नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांचा अभ्यास केल्यानंतर या स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित ज्या
स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित ज्या संस्थांचे पदाधिकारी आहेत, सॉरी एक मिनिट, स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे पदाधिकारी आहेत, आता या पदाधिकारी स्थानिक स्वराज्य संस्थेची रचना पाहिली, मग त्या रचनेत त्यांचे पदाधिकारी असतील, मग या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती कशी केली जाते, यांच्याशी संबंधित कलम, त्यांची नियुक्ती कशी केली जाते, या पदाधिकाऱ्यांची कार्य काय, त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहे की नाही, म्हणजे त्यांची कर्तव्य काय, जबाबदाऱ्या काय, त्यांना अधिकार कुठले, त्यांचं कार्यक्षेत्र किती, ह्या सगळ्यांचा, आणि त्यांना पदावरून दूर करण्यासाठी काय करता येतं, कधी त्यांना पदावरून दूर करता येतं, त्यांच्या पदावर येण्यासाठी पात्रता काय आवश्यक, या सगळ्या बाबींचा अभ्यास आपल्याला इथं करायचा. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचा पूर्ण अभ्यास आपल्याला त्याच्याशी संबंधित कलम आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी संबंधित कलमेत करायचा. ठीक आहे. त्यानंतर पंचायत राज व्यवस्था, आता याचाही अभ्यास करायचा. पंचायत राज व्यवस्था, या पंचायत राज व्यवस्थेबाबत, या पंचायत राज व्यवस्थेबाबत ज्या समित्या स्थापन केलेल्या होत्या महत्वाच्या, ज्या समित्यांमार्फत पंचायत राज व्यवस्था जी आहे ती पुढे करण्यात आली, तर ही पंचायत राज व्यवस्था निर्माण करण्यासाठी ज्या समित्या स्थापन केलेल्या होत्या त्या समित्यांचा आढावा बघा. समित्या आहेत है ना, आणि त्या समित्यांच्या ज्या ठळक शिफारसी पंचायत राज व्यवस्थेबद्दल, त्या समित्यांच्या ज्या ठळक शिफारसी होत्या त्या ठळक शिफारसी काय अभ्यासायचं पंचायत राज व्यवस्थेत, या पंचायत राज व्यवस्थेबाबतच्या समित्या आणि त्या समित्यांच्या ठळक शिफारसी. तर किती समित्या होत्या आणि त्यांच्या काय ठळक शिफारस, प्रत्येक समितीची काय शिफारस होती, प्रत्येक समितीचे 1, 2, 3, 4, 5 ज्या महत्वाच्या शिफारसी होत्या त्या सगळ्या. आता प्रश्न याच्यावर असाच येतो आयोगाचा आहे की नाही, पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित समित्या आणि त्यांचे ठळक शिफारसी आणि यांचे योग्य जुळ्या जुळवा. तर मग समित्या माहित पाहिजेत आपल्याला, समित्या ह्या आहेत, मग या समित्या माहित आहेत तर समित्यासोबत त्यांच्या प्रत्येक समितीची शिफारस काय होती माहित पाहिजे. एखाद्या समितीची शिफारस, एखादी समिती घ्यायची आणि दुसऱ्या समितीची शिफारस तिच्या नावाने चिपकवायची, असं होत नाही आहे की नाही. तर इथं अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. म्हणून जितक्या समित्या आहेत त्यांच्या शिफारसी, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या शिफारसी आहेत, त्या आपल्याला माहित पाहिजेत की कुणाची काय शिफारस होती. ठळक शिफारस, हा सगळ्या शिफारस नाही, छोट्या मोठ्या नाही. त्यानंतर महानगरपालिका, आता नागरी स्थानिक शासन म्हणतात याला, यात महानगरपालिका येतात. महानगरपालिका, नगर परिषद व कटक मंडळ. ठीक आहे. स्वरूप जिथं आयोग आलं, जिथं संस्था आल्या, तिथं लक्षात घ्यायचं त्या संस्थेचं स्वरूप, म्हणजे त्याची रचना, कार्य, अधिकार, जबाबदाऱ्या आहे की नाही, त्यांची संबंधित कलमे, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आला. महानगरपालिका, नगर परिषद आणि कटक मंडळ ह्या नागरी स्थानिक शासन आहेत, नागरी स्थानिक शासनाचा भाग आहे. मग नागरी स्थानिक शासन कसं चालतं, यांच्याच मदतीने चालतं. महानगरपालिका, नगर परिषद, कटक मंडळ यांच्या माध्यमातून. मग महानगरपालिका, नगर परिषद, कटक मंडळ यांची रचना काय है ना, यांची संबंधित कलमे काय, यांची रचना कशी केली जाते, यांची रचना काय होते, कधी कुठल्या किती लोकसंख्या असेल तर महानगरपालिका स्थापन केली जाते, किती लोकसंख्येवर नगर परिषद, कटक मंडळ आहे की नाही, तर त्यांची रचना काय, त्यानंतर त्यांची कार्य, कर्तव्य, जबाबदाऱ्या काय, त्यांचे अधिकार काय है ना, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या घटकामध्ये करायचा. मुद्दा हा की इथं 6 घटक ग्राम व्यवस्थापनाचे, 6 घटक राज्य व्यवस्थापनाचे आणि 9 घटक आपल्याला अभ्यासायचे घटनेच्या प्राथमिक अभ्यासात. असे एकूण आपल्याला 21 घटक जे आहेत त्यांचा अभ्यास करायचा. बरोबर आहे. तर या 21 घटकांचा अभ्यास करत सध्या स्वतः जरी करत असाल तुम्ही सेल्फ स्टडी, तरी म्हणजे वाचत असाल, आता जे बॅचचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे सगळं तुम्हाला होईलच आहे की नाही. पण तुम्ही स्वतः जरी पुढचं वाचन करत असाल तर या घटकांच्या बाहेर जाऊन वाचन करू नका. तो वेळ तुम्ही फक्त निव्वळ काय केलेला आहे, म्हणजे वाया घातलेला आहे असं मी म्हणेन. याच्या बाहेर नका जाऊ. जोपर्यंत मी म्हणत नाही तोपर्यंत याच्या बाहेर जाऊ नका. या घटकांचा अभ्यास पहिले करून घ्या. अभ्यासच करायचा आणि तुम्हाला समोर अभ्यास करायचा आहे करा, पण या घटकांचा पहिले अभ्यास करून घ्या. म्हणजे तुम्ही तुमचा जो वेळ आहे आत्ताचा अभ्यास पूर्ण झाला तुमचा, त्याच्यानंतर जो वेळ उरेल तर तुम्ही काही करा.
पण तुमचा अभ्यास पूर्ण झालेला असला पाहिजे. अभ्यास पूर्ण होत झाला की नाही झाला हे चेक करण्यासाठी तुम्हाला टेस्ट सुरू होत आहेत आता. ठीक आहे, टेस्ट ज्या आहेत त्या सुरू होत आहेत. तर त्या अभ्यासात त्या टेस्ट द्या, म्हणजे तुम्हाला समजेल की कुठल्या घटकावर तुमचा अभ्यास कसा झाला. तर चॅप्टर वाईज टेस्ट आहेतच आपल्या, त्यानंतर सेक्शनल टेस्ट आहेतच. मी तुम्हाला सेक्शनल टेस्ट समजून सांगितलंच आहे, आणि मॉक टेस्ट सुद्धा असतील. ठीक आहे, आता एक लक्षात घ्या, हा विषय असा आहे नागरिकशास्त्र, याच्यासोबत आणखी एक घटक जो आहे त्याचा अभ्यास होतो. तर इथं लक्षात घ्या, चालू घडामोडीच्या कुठल्या घटकांचा अभ्यास करायचा सांगतो मी. याच विषयाच्या अभ्यासासोबत चालू घडामोडी सुद्धा होतात. तर काही महत्वाचे मुद्दे जे आहेत चालू घडामोडीचे, ते यांच्यासोबतच आपले काय होऊन जातात, अभ्यास होऊन जातात. तर चालू घडामोडी आपण अर्थशास्त्र आणि नागरिकशास्त्र या दोघांचा अभ्यास करणार आहोत ना, तर त्याच्याशी संबंधित चालू घडामोडींचा अभ्यास आपण सोबतच करणार आहोत. लक्षात घ्या, मी काय म्हटलं, नागरिकशास्त्र अर्थशास्त्र हे दोन विषय असे आहेत की यांच्याशी संबंधित चालू घडामोडी सुद्धा येतात. या विषयांमध्ये जे घटक अभ्यासतो आपण, त्या घटकांशी संबंधित चालू घडामोडी सुद्धा विचारल्या जातात. तर चालू घडामोडी आपल्याला त्या घटकांशी संबंधित पाहिजे. त्यासाठी मी काही मुद्दे घेतलेले आहेत, जसं की शासकीय धोरणे. ठीक आहे, आता सध्या जी धोरणे असतील, चालू धोरणे, शासकीय धोरणे व योजना. ठीक आहे, केंद्र सरकार, राज्य सरकार यांची जी धोरणे आणि योजना त्यांनी सुरू केलेल्या असतील, सध्याच्या योजना राबवत असतील, त्या योजनांचा अभ्यास आपल्याला करायचा. म्हणजे त्या योजना माहित पाहिजेत आपल्याला, शासकीय धोरणे कुठली आहेत सध्या राबवण्यात आलेली, आणि योजना कुठल्या आहेत, ते या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला इथं करायचा. त्यानंतर दुसरा मुद्दा घेतलेला आहे मी, की भारताला महत्वाच्या संघटनांचे सदस्यत्व. ठीक आहे, भारताला, हे लिहून घ्या, भारताला महत्वाच्या संघटनांचे सदस्यत्व. एक लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या संघटना आहेत त्या संघटनांपैकी कुठल्या संघटनांमध्ये भारताला सध्या सदस्यत्व बहाल करण्यात आलेलं आहे, आणि भारत कुठल्या संघटनांचा सदस्य आहे, ह्यांची आपल्याकडे लिस्ट पाहिजे. यांचा अभ्यास आपल्याला करायचा. कधी आपण नागरिक शास्त्राचा अभ्यास करत असताना, पॉलिटीचा अभ्यास करत असताना आपण याचा अभ्यास करणार आहोत. पॉलिटीचा अभ्यास करत असताना आपण यांचा अभ्यास करणार आहोत. काय, शासनाची, राज्य शासन, केंद्र शासन यांची धोरणे, तर तो आता सध्या जी राबवली जात आहेत ती आहे ना, आणि जी धोरणे महत्वाची आहेत तीच, सगळ्याच धोरणाचा अभ्यास नाही करायचा. त्यानंतर योजना, कुठल्या महत्वाच्या योजना राबवल्या जातात त्याचा अभ्यास. त्यानंतर भारताला महत्वाच्या संघटनांचे, आंतरराष्ट्रीय संघटनांचे मिळालेले सदस्यत्व सध्या मिळाले असतील तेही, आणि भारत कुठल्या कुठल्या संघटनांचा सदस्य आहे पहिलेपासून तेही आपल्याला माहित पाहिजे. त्याच्यावरही प्रश्न येतात आपल्याला. त्यानंतर तिसरा मुद्दा घेतलाय मी, आंतरराष्ट्रीय महत्वाच्या संघटनांचे सदस्यत्व. संयुक्त युद्धाभ्यास, म्हणजे भारताने जर कुठल्या देशांसोबत इतक्यात संयुक्त युद्धाभ्यास केले असतील तर तेही, आणि याच्या अगोदर झालेलेही, कारण यांच्या भरोशावर त्यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. आता जर संयुक्त युद्धाभ्यास भारताने केलेले आहेत तर त्यांचा अभ्यास करायचा आपल्याला, आणि भारताने याच्या अगोदर कुठल्या कुठल्या देशांसोबत कुठले संयुक्त युद्धाभ्यास केलेत, त्यांचं नाव काय होतं, आहे की नाही, त्यांचा कालावधी काय होता, कशा संबंधी किंवा कशा प्रकारचे युद्धाभ्यास करण्यात आले, ह्या सगळ्यांची माहिती आपल्याला इथे घ्यायची. संयुक्त युद्धाभ्यास, आहे की नाही, दोन देश एकत्र मिळून ज्यावेळेस युद्धाभ्यास करतात संयुक्त युद्धाभ्यास म्हणतात त्यांना. तर त्याचा अभ्यास आपल्याला करायचा, सध्याचे पण आणि मागील जे झालेले आहेत जुने त्यांचं. कारण सध्या जर युद्धाभ्यास झालेले आहेत तर मग मागचे विचारतातच. आणि चौथा आहे शेजारील देशांशी झालेले करार. हे सगळे आपल्या या विषयाशी संबंधित आहेत, म्हणून आता सध्या सांगतोय मी तुम्हाला. चालू घडामोडी काय फक्त 4 मुद्द्यात जाते का, नाही. या विषयाचा अभ्यास करत असताना हे घटक चालू घडामोडीचे सुद्धा अभ्यासावे लागतील आपल्याला. त्यांचाही आपण आढावा घेत चालणार आहोत, म्हणजे चालू घडामोडी आपली काही प्रमाणात संपते. शेजारील देशांशी झालेले करार, आणि यात वादही घालायचे, विवाद आहेतच. चायना सारखे देश जर असले शेजारी तर मग विवाद होतातच. चायना झाला, पाकिस्तान झाला, असे देश आजूबाजूला असले म्हणजे वादविवाद होणारच झाले. तर शेजारील देशांशी झालेले करार जे असतील, आपले शेजारील देश म्हणा, इतर देशांशी सध्या जे करार झालेत ते करार, आणि जुने करार सुद्धा, त्यांना काय म्हणतात त्या करारांना, त्यानंतर त्यांच्याशी झालेले वाद, आत्ताचे पण आणि जुने पण. कारण आयोग आहे, उलटा खोपडीचे लोक आहेत तिथं.
काय विचारतील लेखाचे काही सांगता येत नाही. तर मग आता लक्षात ठेवा, इथं तुम्हाला स्पष्ट दिलंय मी की अभ्यास करत असताना नागरिकशास्त्र या विषयाचा तुम्हाला नेमका कुठला अभ्यासक्रम अभ्यासायचा आहे. तुम्ही पुढे अभ्यास करत असाल काही हरकत नाही, सोबत करत असाल तर सोबतच चला, पूर्ण अभ्यासक्रम होईल पूर्व परीक्षा, त्याची काळजी करू नका, मी आहो बसलेला आहे की नाही. क्लिअर आहे. चलो फिर मिलते, भेटू नेक्स्ट लेक्चर मध्ये, आहे की नाही. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय तर निर्मिती प्रक्रिया जी आहे तिच्यापासून सुरुवात करणार आहे. पहिला घटक निर्मिती प्रक्रिया, निर्मिती प्रक्रियेपासून आपण नागरिक शास्त्राचं जे लेक्चर आहे आपलं ते सुरू करणार आहोत. पुस्तक कुठलं वापरायचं मी तुम्हाला सांगितलं, के सागर पब्लिकेशनचं लक्ष्मीकांतचं इंडियन पॉलिटी वापरा. इंडियन पॉलिटी त्यांचं मूळ इंग्रजीत आहे, मॅग्रो हिल पब्लिकेशनचं, तर त्याचा मराठी अनुवाद केलेला आहे के सागर पब्लिकेशननी, तर ते वापरा तुम्ही. लक्ष्मीकांतचं इंडियन पॉलिटी सगळ्यात चांगलं आणि सगळ्यात बेस्ट डीप पुस्तक आहे, ठीक आहे. आणि त्यात तुम्हाला सगळ्या गोष्टी, केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग यांच्या परीक्षात येणाऱ्या सगळ्या महत्वाच्या बाबी तुम्हाला तिथं भेटतील. म्हणजे इथून प्रश्नपत्रिका घेतली जाते का या पुस्तकाचा आधार घेतला जातो पेपर सेट करत असताना, असं म्हटलं तरी चालेल. कुठलं वापरायचं? लक्ष्मीकांतचं इंडियन पॉलिटी. मराठीत वाचत असाल तर के सागर पब्लिकेशन, इंग्रजीत वाचत असाल मॅग्रो हिल पब्लिकेशन. ठीक आहे, क्लिअर आहे. चला भेटू आपण आता उद्या पुढच्या लेक्चरमध्ये. हा, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.